नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवतोय आणि कुणी याला काळ्या मसाल्याचं वरणही म्हणतात। तर आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि घरामध्ये भाजीला कधी-कधी असं होतं काही शिल्लक नसतं, मग भाजी काय करावं सुचत नाही। तर हा पर्याय एकदम उत्तम आहे आणि रेसिपी म्हणायला गेली तर एकदम सोपी आहे। चला करूया। तर इथं मी 4 कांदे चुलीमध्ये आधी भाजून घेतले होते आणि यामध्ये थोडीशी हळद टाकून हे आपल्याला असेच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि इथं मी 2 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली। तर आता फोडणी देऊन घेऊया। तर इथं मी तेल घालते, अंदाजेच तेल घेतलं। आता हे तेल तुम्ही म्हणताना असं कसं, तर मी पोह्याचा चिवडा बनवला होता त्यामुळे मी लगेच यूज करूया। आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आता घालायचा यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण आणि याला अगदी 10 सेकंदच आपल्याला चांगलं असं परतून द्यायचं। आता लसणाचा कच्चेपणा यातला दूर झाला की यामध्ये घालायचा आपल्याला काळा मसाला। तर इथं मी घरीच काळा मसाला बनवलाय आणि तोच मी घालणार आहे, दुसरा कोणताच मसाला वापरणार नाही। तर इथं मी घरगुती काळा मसाला घातलाय 3 चमचे आणि याला परतून घेऊया। आणि यामध्ये आपल्याला जे वाटण बनवलंय कांद्याचं ते घालायचं आणि याला मिक्स करून घेऊया। असं घरामध्ये काळा मसाला बनवून ठेवला की कोणती भाजी करायची असेल तर जास्त काही वेळ लागत नाही, पटकन 2-3 चमचे घालायचं आणि भाजी तयार। आता यामध्ये मीठ घालायचं। आता मीठ आधीच घालते म्हणजे भाजीला जी वरती तरी येते ती खूप छान येते। आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आणि यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे। आणि आता यामध्ये मी घालते एक पिकलेला टोमॅटो। आता टोमॅटो घातलाय, याला 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया। तेव्हा किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली। आता यामध्ये मी गरम पाणी घालते आणि डाळ घालायची। डाळ मी जास्त काही बारीक करून घेतली नाही, अशीच ओबडधोबड शिजवून घेतली। अगदी 2 शिट्ट्यामध्ये डाळ शिजवून घेतली आणि यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आणि थोडंसं भाजीमध्ये थोडंसं जास्त पाणी घालायचं म्हणजे आपल्याला भाजी चुरून खाता येईल। आता आमटी बाजरीच्या भाकरीसमोर मस्त अशी चुरून खायची। तर इथे मी पोळ्याच बनवलाय। आता हे याला 2 मिनिटं उकळी आणायची। आता पाणी गरम होतं त्यामुळे 2 मिनिटांमध्येच याला उकळी आली आहे बघा। आता मी लगेच सर्व करायला घेते आणि अशी आपली मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी वरण तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजून एक म्हणजे तर मी इथून पुढे आता अगदी झटपट होणाऱ्या आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या भाज्या कशा बनायच्या हे व्हिडिओ पोस्ट करणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून आधी नक्की सांगा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून